सरकारनं मागच्या 2 ते 3 दिवसात राज्य आणि लोकसभेतील जवळपास 141 खासदारांचं जे आहे ते निलंबन केलेलं आहे। काल सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे शरद पवार गटाच्या दोन्ही खासदारांचं निलंबन केल्यानंतर खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळते। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून गेल्या अनेक वेळापासून जे आहे केंद्र सरकारच्या विरोधात जे संसद जे आहेत जे खासदार निलंबन केले त्या निलंबनाच्या विरोधात खरं तर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। पुण्यातील वारजे भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जे आहे केंद्र सरकारच्या विरोधात या आंदोलनाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। काल लोकसभेत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या दोन्ही खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात जे आहे ते आता आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर 141 विरोधी पक्षातल्या खासदारांचं निलंबन खरं तर केंद्र सरकारकडून करण्यात आलेलं आहे आणि याच्याच विरोधात आता शरद पवार गट आक्रमक झालेलं पाहायला मिळतं आणि आंदोलन जे आहे ते पुण्यात सुरू केलेलं पाहायला मिळते। मला सांगा, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर पुण्यात आज तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी मागणी? या देशाच्या इतिहासामध्ये मागच्या 70 वर्षात पहिल्यांदाच 141 खासदारांचं निलंबन केलेलं आहे। 1000 कोटी खर्च करून जे संसद भवन बांधलं ते एकूण सुरक्षेच्या दृष्टीने कसं कुचकामी आहे त्याची चर्चा लोकांपर्यंत जाता कामा नये। त्याचबरोबर ज्या प्रश्नावर म्हणजे बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर ज्या तरुण युवक आणि युवतींनी संसदेत उडी घातली त्याचं आम्ही समर्थन करत नाही, पण उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरी मिळत नाही या प्रश्नावर देशाचं लक्ष वेधण्याकरता त्या तरुणांनी उडी घेतली। ती चर्चा विरोधी खासदारांच्या चर्चेतून लोकांपर्यंत जाऊ नये, आपल्याला येणाऱ्या लोकसभेमध्ये पराभव होऊ नये या भीतीतून मोदी आणि शहांनी या संदर्भातलं निलंबन केलेलं आहे। ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे, ही लोकशाहीची हत्या आहे आणि म्हणून आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोदी आणि शहांचा या ठिकाणी धिक्कार व्यक्त करण्याकरता निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही आंदोलन घेत आहोत। या माध्यमातून जनतेला आमचं आव्हान आहे, या देशात जर हुकुमशाही नको असेल तर आपल्याला मोदींना निश्चित हटवावं लागेल। सुप्रिया सुळेंचं देखील निलंबन केले। तुमच्या महिला खासदार आहेत, गेल्या अनेक वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल पुणे जिल्ह्यातून त्या निवडून जातात, कसं बघता महिला खासदारांचं निलंबन? आज शेतकऱ्यांविषयी बोलत असताना किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत असताना, आज जर आरक्षणाच्या विषयी बोलत असताना जर तुम्ही त्या संसदेचं तुम्ही त्यांचं निलंबन करत असाल तर ही हुकुमशाही चालू आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे ते चालवायचं असं तुम्ही एक ठेका घेतलेला आहे। ह्याच्यातून असं दिसतंय आज ज्या आमच्या सुप्रियाताईंना 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळालाय आणि त्याच संसद रत्नला तुम्ही त्या संसदेमध्ये निलंबित करताय, तर तुम्हाला खरंच आहे ना लाज वाटली पाहिजे। आणि खरं सांगते मी की आयुष्यात आहे ना तुम्ही पुढे भविष्यात काय करू शकणार नाहीत, म्हणूनच मला असं मागणी आता तुमची केंद्र सरकारकडे काय मागणी आहे? मला या मार्फत सांगायचं आहे की हा भारत देश आहे, हे मोदी आणि शहाची जहागिरी नाही। त्यांनी ज्या पद्धतीने नवी संविधान उभारलं पण संसद उभारली, त्या संसदेच्या मध्ये पायमल्ली होती लोकशाहीची आणि आमची मागणी आहे या 6 खासदारांचं निलंबन मागे घ्यावं आणि लोकशाही मार्गाने संसदाचं कामकाज व्हावं। दोन्ही खासदारांचं आणि इतर देखील विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन मागे घ्यावं अशी विनंती खरं तर केंद्र सरकारकडे केली जाते आहे। आणि गेल्या अनेक वेळापासून केंद्र सरकारने जे 141 राज्यसभा आणि लोकसभेतले विरोधी पक्षातील खासदार निलंबन केले त्या विरोधात आता पुण्यात शरद पवार गटाचं जे आहे ते आंदोलन सुरू असल्यानं पाहायला मिळते। कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।